अमळनेर मधून आत्ताच आपण बघितलं की अमळनेर मधून अनिल पाटील हे आघाडीवर जाताना पाहायला मिळतात। पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय, आपल्याकडे एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते आहे। अमळनेरचे अपडेट बघितलं, मंत्री अनिल पाटील हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे कोथरूडमध्ये भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहे, चंद्रकांत मोकाटे हे पिछाडीवर आहेत। नाशिक पूर्व मध्ये जर आपण बघितलं तर दुसरीकडे वांद्रे पश्चिम मतदारसंघामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। भाजपचे आशिष शेलार आघाडीवर आहेत। आपण बघितलं अनेक नेते जे आहेत ते आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक दिग्गज नेते, दुसरीकडे परळीमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये बीडमध्ये योगेश क्षीरसागर आघाडीवर आहेत, शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा बालेकिल्ला आहे शिर्डी मतदारसंघ आणि ते आघाडीवर आहेत। तर दुसरीकडे बारामतीमध्ये युगेंद्र पवार हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीची लढत संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या बारामतीच्या लढतीकडे लागलेलं आहे। बारामतीमध्ये अजितदादा विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्यामध्ये सामना होतोय। कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहे। चंद्रकांत पाटील यांचा सामना चंद्रकांत मोकाटे यांच्याशी होतोय आणि मोकाटे पिछाडीवर पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे राहतामधून प्रभावती घोगरे या पिछाडीवर आहेत, तर राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत। 80 जागी महायुती तर 72 जागी महाविकास आघाडी आघाडीवर आहे। अपक्ष 8 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्यामध्ये 160 जागांचे कल हाती येतात। काँग्रेस 29, शिवसेना 25, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे। मनसे 2, वंचित 3 तर इतर पक्ष 2 ठिकाणी आघाडीवर आहेत। भारतीय जनता पार्टी 49, शिवसेना शिंदे गट 14 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गट हा 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आणि यामध्ये महत्त्वाच्या लढती आहेत। या महत्त्वाच्या लढतींमध्ये कुणी कुणी आघाडी घेतले ते बघूयात। परळीमध्ये धनंजय मुंडे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। राजेश साहेब देशमुख हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत, उमेदवार आहेत, ते पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते आहे, या घडीची सगळ्यात पहिल्या फेरीला सुरुवात झाली आहे। पहिल्या फेरी अखेर धनंजय मुंडे 3000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बॅलेटची आता मतमोजणी सुरू झालेली आहे आणि आता बॅलेटचा पहिलाच निकाल आपल्याकडे येतोय, तो म्हणजे धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघातून ही टफ फाईट आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष या फाईटकडे लागलेलं आहे। शरद पवार यांनी स्वतः या सगळ्या प्रचारामध्ये भाग घेतला होता। देवळालीतून योगेश घोलप सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बुलढाण्यातून संजय गायकवाड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। अकोटमधून दीपक बोडके हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सातत्यानं आपल्याला बघतोय की क्षणाक्षणाची अपडेट तुम्ही झी24 तासवर पाहू शकता। सर्वात वेगवान निकाल पाटणमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये शंभूराज देसाई हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आहेत आणि त्यांचा बालेकिल्ला विद्यमान आमदार आहेत, मंत्री होते आणि त्यामुळे बॅलेट पोस्टल मतमोजणीमध्ये शंभूराज देसाई हे आघाडीवर पाटणमधून आपल्याला पाहायला मिळतंय। वेगवान घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या श्रीवर्धन मधून आदिती तटकरे या सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे कुठेतरी आता 80 ठिकाणी आपण बघितलं तर महायुती 72 ठिकाणी, महाविकास आघाडी तर इतर पक्ष 8 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये भाजप 52 ठिकाणी, शिवसेना 14 ठिकाणी, राष्ट्रवादी अजित पवार गट 9 ठिकाणी, काँग्रेस 29, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 25 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार गट 6 ठिकाणी आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 160 जागांचे कल झी24 तासच्या हाती आले आहेत। त्यामध्ये बाजी मारते महायुती 80 ठिकाणी तर महाविकास आघाडी 72 ठिकाणी। अपक्षांची जर बाजी आपण बघितलं तर 8 जागांवर अपक्ष आणि इतर लहान पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। श्रीवर्धन मधल्या टपाली मतदानामध्ये आदिती तटकरे या अजित पवार गटाच्या उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। श्रीवर्धन मध्ये बाजी मारताना दिसत आहेत। येवल्यामध्ये छगन भुजबळ सुद्धा आघाडीवर आहेत, तर माणिकराव शिंदे हे शरद पवार गटाचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या टपाली मतदानानंतर परळीतला सुद्धा एक निकाल आपल्यापर्यंत पोहोचला होता। धनंजय मुंडे हे पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर येतोय। 188 जागांचे कल हाती आले आहेत, त्यामध्ये 95 जागी महायुती तर 85 जागी महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे। अपक्ष सुद्धा कामगिरी चांगली करताना दिसत आहेत। छोटे पक्ष सुद्धा 8 ठिकाणी आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात वेगवान आणि क्षणाक्षणाची अपडेट या मतमोजणीची आम्ही तुम्हाला देतोय। भूम परांडा मतदारसंघातून राहुल मोटे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं, तर जालन्यामधून अर्जुन खोतकर आघाडीवर आहेत, कैलास गोरंट्याल हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भूम परांडा मतदारसंघामधून सुद्धा राहुल मोटे हे आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।